लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। मालपूर येथे संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यास भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत शिरोमणी सावता महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यास आज 4 ऑगस्ट पासून अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली। पारंपरिक धार्मिक विधी, सप्ताह पूजन आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पालखीचं विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या मंगलस्वरात गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। भाविकांनी पालखीचं दर्शन घेऊन संतांच्या चरणी नतमस्तक होत सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली। सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत नामवंत हरिभक्त परायण यांचं प्रवचन, त्यानंतर हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे। 7ही दिवस भक्ती, ज्ञान आणि नामस्मरणाचा अखंड जागर सुरू राहणार असल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या धार्मिक सोहळ्याचं आयोजन संत सावता भजनी मंडळ मालपूर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। मंदिर परिसर आकर्षक सजावटीनं उजळून निघाला असून भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। प्रतिनिधी मुरलीधर माळी। भगवान पांडुरंगाच्या कृपेने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने गेल्या 35 वर्षापूर्वी मालपूर या गावामध्ये संत सावता भजनी मंडळ, ग्रामस्थ मालपूर व समस्त माळी समाज यांच्या खांद्यावर खऱ्या अर्थानं कृष्णाजी माऊली यांनी गेल्या 35 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी पारायण व त्याचप्रमाणे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा हा सुरू करण्यात आलेला आहे। ते सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। त्या कार्यक्रमाची रूपरेषा रोज पहाटे काकड आरती, सकाळी 8 ते 11 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 पारायण, 4 ते 5 प्रवचन, त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 रोज कीर्तन। 7 दिवसाचा सप्ताह असून नावाजलेले चांगले विचारवंत असे कीर्तनकार या सप्ताहामध्ये आम्ही आमंत्रित केलेले असून सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी त्या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा। कारण या काळात खऱ्या अर्थानं आध्यात्मिक शक्ती जर विचार केला तर आध्यात्मिक विचाराची खूप गरज आपल्या या समाजाला आहे। लहान असतील, थोर असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वांनाच खऱ्या अर्थानं ज्ञानबोध होणं हे गरजेचं असून आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपण ज्ञानामृत आपण हे देत असतो। तरी या समाजाच्या उन्नतीसाठी, गावाच्या उन्नतीसाठी आपण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित केलेला असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि याचप्रमाणे आमचे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आज प्रथम दिवस असून या ठिकाणी आपल्या पालखीचा सोहळा हा गावातून निघालेला आहे आणि त्यासाठी अन्नदात्यांनी देखील या ठिकाणी अन्नाच्या रूपानं म्हणजेच गहू, तांदूळ, गूळ या रूपानं अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे। अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही गेल्या 35 वर्षापासून आयोजित करतो आणि शेवटच्या दिवशी 12 तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील गावं देखील सहभागी होतात। अशा पद्धतीनं हा सप्ताह हा नियोजित केलेला असतो। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।